सैफची पत्नी अर्थात करीना कपूर खानचा जबाब आता पोलिसांनी नोंदवलेला आहे। करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे। काल सैफ अली खानवर खुनी हल्ला झाला होता, चोरीच्या उद्देशाने हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये एक नवी अपडेट आली आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आता आपल्या सोबत आहेत। सूरज, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहतोय की कालपासून या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होताना पाहायला मिळतात। आरोपीचे अनेक फोटो हे देखील आता समोर आलेले आहेत आणि अशातच आरोपीला पकडणं हे देखील जिक्रीच आहे। मात्र दुसरीकडे त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं हे देखील पोलीस जाणून घेताना पाहायला मिळतात। याच्या चौकशीचा भाग म्हणून आजपासून जर आपण पाहिलं तर अभिनेत्री करीना हिचा देखील जबाब आता पोलिसांनी नोंदवलेला आहे, कारण ती देखील त्यावेळी उपस्थित होती। सैफ अली खानला ज्यावेळी त्याच्यावरती हल्ला झाला त्यावेळी ती देखील घरात होती आणि मेडने त्यावेळी सैफ अली खानला बोलवलं होतं, त्यावेळी करीना देखील त्याच्यासोबत आली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण घटना घडली होती। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा त्या ठिकाणी उपस्थित असलेला जबाब हा नोंदवला जाईल। आज खरं तर सैफ अली खान याला अतिदक्षता विभागातून नॉर्मल वॉर्डमध्ये हलवलं जाणार होतं आणि त्यानंतर त्याची स्थिती पाहून पोलीस त्याचा जबाब नोंदवणार होते। मात्र दुसरीकडे याचाच भाग म्हणून आज करीना कपूर हिचा देखील जबाब नोंदवलेला आहे। काही म्हणजे येत्या काही दिवसात सैफ अली खान याचा देखील जबाब नोंदवला जाईल। नेमका तो हल्लेखोर कसा आला याबाबत देखील माहिती जाणून घेतली जाईल आणि त्या पुढील तपासाची चक्र जी आहे ती सुरू। मात्र करीना आहे तिचा जबाब हा देखील या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचा मानला जातो। कारण धन्यवाद सूरज या संपूर्ण माहितीसाठी। करीना कपूर यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।